आज मी कांदा लसूण न घालता सिंपल भेंडी फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। उन्हाळ्यामध्ये मसाल्याचं खायची इच्छा होत नाही म्हणून मी आज सिंपल भेंडी फ्राय करणार आहे। त्यातल्या त्यात मी कांदा लसूणचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे जे कांदा लसूण खात नाही त्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। मी कुठल्याही प्रकारचे मसाले घालणार नाही आहे आणि कांदा लसूण सुद्धा घालणार नाही आहे, तरीही खायला तेवढीच चवदार अशी आजची रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भेंड्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला चिरायचं आहे, गोल गोल काप करायचे आहे छोटे छोटे। त्याचबरोबर मी मिरच्याही चिरून घेणार आहे। मिरची तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी तेल घालणार आहे। मीडियम फ्लेमवरच आहे गॅस आणि आता मी यात तेल घालते आहे। तेल थोडं जास्त घाला म्हणजे भेंडी कढईला चिपकणार नाही। आता तेल गरम झालेलं आहे, यात मी मिरच्या घालून घेते आणि आपल्याला इथे तेलामध्ये मिरच्या अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। आणि त्यानंतर यात आपल्याला घालायच्या आहेत भेंड्या घालून घेऊ आपण यात। आणि त्यानंतर यात मी घालणार आहे हळद। इथे मी भेंड्या पाव किलो घेतलेल्या आहेत। यात आता हळद घालून घेऊ। हळद घालायची आपल्याला पाव चमचापेक्षा कमीच घालायची आहे। आणि नंतर मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। मीठ घालून घेतलेलं आहे मी आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे। मीठ आणि हळद एवढंच मी यात घातलेलं आहे, बाकी कुठलेही मसाले आपल्याला यात घालायचे नाही आहे। आणि तरीही सुद्धा ही भेंडी खायला खूप चवदार लागते आणि चपाती सोबत खायला खूप छान लागते। आणि आपल्याला ही भेंडी आता 10 ते 15 मिनिट परतून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये हलवायची आहे। आता बघू शकता तुम्ही की इथे भेंडीचा रंग बदललेला आहे आणि भेंडी इथे ऑलमोस्ट शिजलेली आहे। तर आता याची चव वाढवण्यासाठी मी यात घालणार आहे लिंबाचा रस। अर्धा लिंबाचा रस घालून घेते मी, तुम्ही त्यात लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता याला आपण मिक्स करून घेऊ। आता इथे भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही भेंडीला रंगही खूप छान आलेला आहे। गॅस बंद करून घेऊ आता आणि याला आता सर्विंग बोल मध्ये ट्रान्सफर करून घेऊ। तर अशा प्रकारे आपली भेंडी फ्राय तयार झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा। लवकरच भेटूया पुढल्या रेसिपीत। बाय।